वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 14 Dual Nature of Radiation and Matter Part 3rd. Now next point is wave particle duality of electromagnetic radiation. याच्यामध्ये particle nature was confirmed by Compton in 1924 in experiments on scattering of X-rays due to electrons of matter. तर सायंटिस्ट कॉम्प्टन जे आहेत यांनी 1924मध्ये पार्टिकल नेचर जे आहे हे एक्सरेच्या स्कॅटरिंगवरून फर्स्ट शोधून काढलेलं आहे की लाईट जे आहे ह्याला पार्टिकल नेचर आहे, क्वांटम नेचर आहे, फोटॉन नेचर आहे. हे सम फेनॉमेनॉन लाईक इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन कॅन बी एक्सप्लेन्ड बाय कन्सिडरिंग ॲज अ वेव्ह. आता लाईट जे आहे ही लाईट वेव्ह नेचर कन्सिडर करून आपण डिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स या फेनॉमेनॉन आपण वेव्ह नेचरवरून एक्सप्लेन करू शकतो. ऑन द अदर हँड सम अदर ऑब्झर्वेशन्स लाईक फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन can be explained only if we consider electromagnetic radiation as consisting of photons with definite quantum of energy. तर काही फेनॉमेनॉन लाईक फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन्स या जे आहेत ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं स्पेक्ट्रम जे आहे हा आपण फोटॉन, डिस्क्रेट एनर्जी, क्वांटम ऑफ एनर्जी, पार्टिकल नेचर जे आहे याच्यावरून ह्या फेनॉमेनॉन आपण एक्सप्लेन करू शकतो. तर ऑल्सो देर आर सम फेनॉमेनॉन विच कॅन बी एक्सप्लेन्ड बाय बोथ द थेरीज. तर काही फेनॉमेनॉन आपण ओनली लाईट ही वेव्ह आहे असं कन्सिडर करून आपण एक्सप्लेन करू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स. काही फेनॉमेनॉन ह्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन जे आहेत हे आपण पार्टिकल नेचर जे आहे, फोटॉन नेचर जे आहे, क्वांटम नेचर जे आहे हे कन्सिडर करून आपण एक्सप्लेन करू शकतो. आणि काही फेनॉमेनॉन जे आहेत हे दोन्ही नेचर जे आहेत म्हणजे लाईट ॲज वेल ॲज वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल, फोटॉन ह्या दोन्ही फेनॉमेनॉन आपण हे एक्सप्लेनेशन करू शकतो काही फेनॉमेनॉनचं. इट इज देअर फॉर एसेन्शियल टू कन्सिडर दॅट बोथ द कॅरेक्टर्स ऑर बिहेवियर्स होल्ड गुड. वन डॉमिनेट्स इन सम सिच्युएशन अँड द अदर वर्क्स इन रेस्ट ऑफ द सिच्युएशन्स. काही सिच्युएशनमध्ये वेव्ह थेरी ही डॉमिनेट असते, काही ह्याच्यामध्ये पार्टिकल नेचर जे आहे, क्वांटम नेचर जे आहे, फोटॉन नेचर जे आहे, डिस्क्रेट एनर्जी नेचर जे आहे हे डॉमिनेट असतं. काही फेनॉमेनॉन आपण दोन्ही नेचर जे आहे हे दोन्ही नेचर कन्सिडर करून आपण त्या फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकतो. देर इज दस अ नीड टू हायपोथाइज द ड्युअल कॅरेक्टर नॉट ओनली फॉर लाईट बट फॉर होल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर लाईट जे आहे व्हिजिबल लाईट, फक्त व्हिजिबल लाईट नाही तर एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आहे हे आपण ड्युअल नेचर जे आहे, फोटॉन नेचर जे आहे, क्वांटम नेचर जे आहे, आणखी वेव्ह नेचर हे आपण कन्सिडर करतो. This phenomenon is termed as wave particle duality of electromagnetic radiations. हे जे फेनॉमेनॉन आहे ह्या फेनॉमेनॉनला आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी म्हणतो. ड्युअलिटी म्हणजे दोन्ही नेचर असतात, वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर, फोटॉन नेचर. हे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची. संपूर्ण एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे हा एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण ड्युअल नेचर कन्सिडर करतो, वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल, दॅट इज फोटॉन, क्वांटम नेचर. नेक्स्ट वन इज कॉम्प्टन शोड दॅट. आता सायंटिस्ट कॉम्प्टन जे यांनी फोटॉनविषयी अधिक माहिती सांगितलेलं आहे. त्यामध्ये फोटॉन जे आहे हा फोटॉन्स हॅज ॲन असोसिएटेड मोमेंटम अलॉंग विथ द एनर्जी इट कॅरीज. फोटॉन हा ज्यावेळी एनर्जी कॅरी करतो त्या फोटॉनसोबत मोमेंटम असतं, त्या फोटॉनला मोमेंटम असतं. ऑल फोटॉन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन of a particular frequency have the same energy and momentum. तर प्रत्येक फोटॉन जे आहे प्रत्येक फोटॉनला फ्रिक्वेन्सी, एनर्जी आणि मोमेंटम हे सेम असतात. Photons are electrical neutral and are not deflected by electric or magnetic field.
फोटॉन्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, त्यामुळं ते इलेक्ट्रिक फील्ड आणखी मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होत नाहीत, त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्डचा आणि मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होत नाही. फोटॉन्स कॅन हॅव पार्टिकल लाईक कोलिजन्स विथ अदर पार्टिकल्स सच ॲज इलेक्ट्रॉन्स. जसे अदर पार्टिकल जे आहेत हे एकमेकावरती कोलाईड झाल्यानंतर कोलिजन जे असतं तशाच प्रकारचं कोलिजन फोटॉनला पण असतं. एक फोटॉन दुसऱ्या फोटॉनवरती कोलाईड झाल्यानंतर हे जे कोलिजन जे आहे हे अदर पार्टिकलच्या कोलिजनसारखं सेम असतं. फोटॉनचं कोलिजन पण जस्ट लाईक इलेक्ट्रॉन कोलिजन. एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनला कोलिजन झाल्यानंतर जे काही कंडिशन असतात तशा कंडिशन या फोटॉनमध्ये पण असतात कोलिजनच्यासाठी. इन फोटॉन particle collision energy and momentum of the system are conserved but the number of photons is not conserved. तर फोटॉनमध्ये कोलिजन झाल्यानंतर एनर्जी आणि मोमेंटम ही कॉन्स्टंट असते. बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजनचं मोमेंटम आणि एनर्जी कॉन्स्टंट असते, पण बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजनचे नंबर ऑफ फोटॉन जे आहेत हे नंबर ऑफ फोटॉन्स मात्र कन्झर्व्ड नसतात. म्हणजे बिफोर कोलिजनचे आणि आफ्टर कोलिजनचे नंबर ऑफ फोटॉन जे आहेत हे सेम नसतात. फक्त एनर्जी आणखीन मोमेंटम जे आहे हे बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजनचं सेम असतं. म्हणजे मोमेंटम आणि एनर्जी कन्झर्व्ड असते. कन्झर्व्ड म्हणजे कॉन्स्टंट असते आणि नंबर ऑफ फोटॉन मात्र कन्झर्व्ड नसतात म्हणजे कॉन्स्टंट नसतात. फोटॉन्स कॅन बी ऑब्झॉर्ब्ड और न्यू फोटॉन कॅन बी क्रिएटेड. फोटॉन हा एक दुसऱ्या फोटॉनला ॲब्सॉर्ब करू शकतो किंवा कोलिजन झाल्यानंतर नवीन फोटॉन पण स्प्लिट होऊन नवीन फोटॉन पण तयार होऊ शकतो. Photons can transfer their energy and momentum during collision with particles and disappear. तर एखादा फोटॉन एनर्जी ट्रान्सफर करून कोलिजन होऊन डिसअपियर पण होऊ शकतात फोटॉन्स. व्हेन वी टर्न ऑन लाईट दे आर क्रिएटेड. आपण लाईट ऑन केल्यानंतर लाईटमधून एनर्जी जी बाहेर पडते, लाईट एनर्जी ही म्हणजेच काय, ते फोटॉन आहेत. म्हणजेच लाईट आपण ऑन केल्यानंतर फोटॉन क्रिएट होतात, फोटॉन इमिट होतात, फोटॉन बाहेर पडतात सोर्स ऑफ लाईटमधून. फोटॉन ऑलवेज मूव्ज विथ स्पीड ऑफ लाईट, इट इज नेवर ॲट रेस्ट. फोटॉन हा नेहमी स्पीड ऑफ लाईट आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट आहे 3 × 10⁸ 3 लाख किलोमीटर पर सेकंड ही जी वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. मग जिथून सोर्स ऑफ लाईट बाहेर पडते तिथून सर्व ठिकाणी फोटॉन बाहेर पडतात. उदाहरणार्थ ट्यूबलाईट असेल, सनलाईट असेल, बल्ब लाईट असेल, जिथं सोर्स ऑफ लाईट आहे त्या सोर्स ऑफ लाईटमधून फोटॉन हे बाहेर पडतात. आणि फोटॉन जे आहेत हे फोटॉन ट्रॅव्हल विथ वेलॉसिटी ऑफ लाईट दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मास ऑफ फोटॉन इज नॉट defined as we do for a particle in Newtonian mechanics. It is rest mass is 0 in all frame of reference. तर आपण हे मास ऑफ फोटॉन जे न्यूटनियन मेकॅनिक्समध्ये आपण डिफाईन नाही केलेलं आहे, पण त्याचं रेस्ट मास जे आहे हे 0 असतं फोटॉनचं. हे फोटॉनविषयी कॉम्प्टन जे आहेत कॉम्प्टननी हे याचे फोटॉनचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. नेक्स्ट वन इज फोटोसेल. त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आहे फोटोसेलचं. फोटोसेल इज अ डिव्हाइस दॅट मेक्स यूज ऑफ अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर फोटोसेल जे आहे हे फोटोसेलमध्ये तत्त्व जे वापरतात, प्रिन्सिपल जे वापरतात हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. यामध्ये हे फोटोसेल जे आहे हे फोटोसेल लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्शन करतं. आता हे आपण याचं कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे, रचना कशी असते ह्या फोटोसेलची. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस फोटोसेल. हिअर इट कन्सिस्ट ऑफ अ सेमी सिलेंड्रिकल फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट ई. तर आपण कॅथोड म्हणतो, इथं दाखवलेवा ई ही सेमी सिलेंड्रिकल मेटल प्लेट आहे, त्याला कॅथोड म्हणतात. अँड अ वायर लूप कलेक्टर सी, त्याला ॲनोड म्हणायचं. सपोर्टेड इन अँड इव्हॅक्युटेड ग्लास और क्वार्ट्ज ट्यूब, क्वार्ट्ज बल्ब. ही जी क्वार्ट्ज ग्लास आहे ह्या क्वार्ट्ज ग्लासमध्ये हे फिट केलं असतं. आणखीन ह्याला हे बाहेर ती इथं 2 इलेक्ट्रोड्स आहेत, सपोर्ट केलेलं आहे. ह्या सपोर्टवरती हे फिट केलेलं आहे कलेक्टर आणि कॅथोड ॲनोड. ई आणि सी जे प्लेट आहेत हे कनेक्ट केलं इथं. ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं पहा. हे सेमी सिलेंड्रिकल हा कॅथोड आहे, हा ॲनोड आहे, हे बेसला फिट केलेला आहे. द इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड टू ॲन एक्सटर्नल सर्किट हॅविंग अ हाय टेन्शन बॅटरी बी अँड अ मायक्रोॲमीटर म्यू ए.
आता हे जे इलेक्ट्रोड्स आहेत हे दोन्ही इलेक्ट्रोड्स हे हाय टेन्शन बॅटरी जे हाय व्होल्टेज बॅटरी आणखीन थ्रू मायक्रोमीटर हे कनेक्ट केलं आहे. इथं पण दाखवले व हा मायक्रोमीटर आहे, ही हाय टेन्शन बॅटरी आहे, हे फोटोसेल आहे. ह्याच्यावरती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ही इलेक्ट्रिकचं ह्या लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्शन होत असतं. इलेक्ट्रॉन्स ते इमिट होतात कॅथोडकडून आणि ॲनोडकडे हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. हे ह्या फोटोसेल जे आहे ह्या फोटोसेलचं कन्स्ट्रक्शन आहे. Now working of this photocell. When light of suitable wavelength falls on the cathode, photoelectrons are emitted. तर सेमी सिलेंड्रिकल कॅथोड जे आहे ह्या सेमी सिलेंड्रिकल कॅथोडवरती पर्टिक्युलर सुटेबल फ्रिक्वेन्सीची वेवलेंथची लाईट ज्यावेळी फॉल होईल त्यावेळी त्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की कट ऑफ फ्रिक्वेन्सी जे आहे थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे न्यू नॉट याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स ज्यावेळी पडतील त्यावेळी त्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात ह्या कॅथोडवरून. These electrons are attracted towards the anode due to the applied electric field. आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे बॅटरी अप्लाय केल्यामुळं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात ॲनोडकडे, त्यामुळे करंट फ्लो होत असतो. द जनरेटेड फोटो करंट इज नोटेड फ्रॉम द मायक्रोमीटर. जो काय आपण मायक्रोमीटर त्याला कनेक्ट केला आहे या मायक्रोमीटरमध्ये हा जनरेट झालेला प्रोड्यूस झालेला करंट जे हा आपण यामध्ये मेजर करू शकतो. हे फोटोसेल जे आहे ह्या फोटोसेलचं हे वर्किंग आहे. सुटेबल फ्रिक्वेन्सीची वेवलेंथची लाईट फॉल झाल्यानंतर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि अप्लाय केलं इलेक्ट्रिक फील्डमुळं हे फोटो इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे अट्रॅक्ट होतात. आणखीन मायक्रोमीटरमध्ये आपण हा जनरेट झालेला डेव्हलप झालेला करंट मेजर करू शकतो. दिस इज द वर्किंग ऑफ दिस फोटोसेल. नाव यूज ऑफ द फोटोसेल. फोटोसेल इज यूज्ड टू ऑपरेट कंट्रोल सिस्टीम अँड इन लाईट मेजरिंग डिव्हाइस. तर ही जे फोटोसेल हे आपण कंट्रोल सिस्टीममध्ये अँड लाईट मेजरिंग डिव्हाइस जे आहेत लाईट जिथं मेजर करतो आपण मेजरमेंट ऑफ लाईट ह्या मेजरमेंट ऑफ लाईटमध्ये आणखीन कंट्रोल सिस्टीम जे ऑपरेटिंग फोटोसेलचे ह्यामध्ये हे वापरतात. लाईट मीटर्स इन फोटोग्राफिक कॅमेराज लाईक मेक यूज ऑफ फोटोसेल टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट. तर फोटोग्राफिक कॅमेरा जे आहे या कॅमेरामध्ये फोटोसेलचा यूज करतात फोटो त्याची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी लाईटची. फोटोसेल कॅन ऑल्सो बी यूज्ड टू स्विच ऑन ऑर ऑफ द स्ट्रीट लाईट. स्ट्रीट लाईट जे असते स्ट्रीट लाईटचे ॲटोमॅटिक स्विच ऑन ऑफ जे आहेत स्विच ऑन ऑफ करण्यासाठी ह्या फोटोसेलचा वापर करतात. तर अजून काही फोटोसेलचे जे वापर आहे त्यामध्ये वा फोटोसेन्सर, मोशन डिटेक्टर, बर्गलर अलाराम, ट्रॅफिक लाईट कंट्रोल्स, ॲटोमॅटिक डोअर ओपनर्स, साऊंड रेकॉर्डिंग, टेलिव्हिजन, सिंटिलेशन काउंटर ह्याच्यामध्ये पण फोटोसेलचा यूज करतात. हे फोटोसेलचे यूज आहेत. नाउ सपोज सोर्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन is kept near the passage or entrance of a mall or house and the light is made incident on the cathode of photocell. Photocurrent is generated when a person passes through the passage or comes near the entrance. Incident light beam is interrupted and photocurrent stops. This event can be used to operate a counter in counting devices or to set a burglar alarm. तर आपण मॉलमध्ये किंवा हाऊसमध्ये ज्यावेळी एखादे पर्सन एंटर होतो त्या पर्सनची किती पर्सन एंटर झाले ते काउंट करण्यासाठी किंवा बर्गलर अलाराम जे आहेत हे थीप एंटर केल्यानंतर अलाराम वाजण्यासाठी हे आपण फोटोसेलचा वापर करतो. त्याच्यामध्ये सच अ अरेंजमेंट कॅन बी यूज्ड टू आयडेंटिफाय ट्रॅफिक लॉ डिफॉल्टर्स बाय सेटिंग अँड अलाराम यूजिंग अ फोटोसेल. आपण ट्रॅफिक लाईटमध्ये पण ह्या अलारामचा यूज करू शकतो. हेच आपण आता इथं वर्किंग कसं होतं हे पाहायचं येतं. ह्याच्यामध्ये ह्या ॲनिमेशनमध्ये इथं डोअरला इथं ही फोटोसेलचा लाईट इथं अल्ट्राव्हायोलेट लाईट जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची लाईट इथं इन्सिडेंट केलेलं आहे. ज्यावेळी पर्सन इथं एंटर होतो त्यावेळी ही रेडिएशनची लाईट जी कट होते आणि ह्या फोटोसेलवरती फॉलो व्हायची लाईट बंद होते.
फोटो सेलवरती ही लाईट फॉलो व्हायची बंद झाल्यानंतर करंट बंद होतो आणि करंट बंद झाल्यानंतर इथं रिव्हर्स रिले बसवला असतो आणि त्यावेळी अलाराम वाजतो किंवा काउंट होतं. इथं ह्या होममध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा बघा इथं हे अल्ट्राव्हायोलेट लाईट इथं इन्सिडेंट केलेलं आहे. इथं सेन्सर आहे, फोटो सेल आहे. ही लाईट अल्ट्राव्हायोलेट लाईट इथं इन्सिडेंट केलेलं आहे. ज्यावेळी पर्सन इथं एंटर होतो, पर्सन एंटर झाल्यानंतर ही लाईट जी आहे ही लाईट कट होते, इथं ब्लॉक होते आणि हा फोटो सेल जे आहे फोटो सेलवरती लाईट पडायची बंद होते. हा फोटो सेलवरती लाईट पडायची बंद झाल्यानंतर इलेक्ट्रिक करंट बंद होतो आणि इलेक्ट्रिक करंट बंद झाल्यानंतर तिथं रिव्हर्स रिले बसवला असतो आणि तो ऑन होतो. आणखीन ही अलाराम किंवा आपण जे काउंटर ठेवलं त्या काउंटमध्ये काउंटिंग होतं किंवा अलाराम वाजतो. ही अशी वर्किंग प्रोसेस असते ह्याच्यामध्ये ह्या फोटो सेलची. नेक्स्ट वन इज डी ब्रॉगली हायपोथेसिस. सायंटिस्ट डी ब्रॉगली जे आहे यांनी 1924मध्ये एक हायपोथेसिस कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामध्ये रेडिएशन हॅज ड्युअल नेचर, मॅटर मे ऑल्सो पजेस ड्युअल नेचर. जसं रेडिएशनला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे ह्याला ड्युअल नेचर आहे, तसं मॅटर पार्टिकल जे आहे हे मॅटर पार्टिकलला पण ड्युअल नेचर आहे. म्हणजे ह्या मॅटरच्या प्रत्येक पार्टिकलसोबत वेव असोसिएट असते. हे डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस आहे. फॉर एव्हरी मुव्हिंग मॅटर पार्टिकल देर इज वेव असोसिएट विथ दॅट मुव्हिंग पार्टिकल. प्रत्येक मुव्हिंग पार्टिकलसोबत वेव असोसिएट असते. ही डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस आहे. त्यामध्ये डी ब्रॉगली यूज्ड द प्रॉपर्टीज फ्रिक्वेन्सी न्यू अँड वेवलेंथ लॅम्डा ऑफ अ वेव अँड टू कनेक्ट दीज विथ द पार्टिकल प्रॉपर्टीज दॅट इज एनर्जी अँड मोमेंटम पी. तर डी ब्रॉगलीनी फ्रिक्वेन्सी वेवलेंथ हे जे आहे हे एनर्जी प्रत्येक पार्टिकल जे आहे पार्टिकलची एनर्जी आणि मोमेंटम ह्याच्याशी त्यांनी ह्याच्यामध्ये कोरिलेशन फाइंड आउट केलेलं आहे. द मोमेंटम पी कॅरीड बाय अ फोटॉन ऑफ एनर्जी ई इज गिवन बाय द रिलेशन. आता मुव्हिंग फोटॉन जे आहे ज्याचं मोमेंटम जे आहे पी, हे मोमेंटम इक्वल टू हे एनर्जी डिवाइड बाय वेलॉसिटी ऑफ लाइट. दिस इज मोमेंटम and this E energy we can write h nu, Planck's constant into frequency divided by velocity of light c. Again this c we can write nu lambda, nu gets cancelled, hence h by lambda. This is p, momentum of moving photon. Moving photon जे आहे फोटॉनचं मोमेंटम h upon lambda. h म्हणजे Planck constant आणि lambda म्हणजे wavelength of that incident radiation light. Thus frequency and wavelength of matter wave associate with a material particle of mass m moving with velocity v are given by. आता मॅटर पार्टिकल जे हा मॅटर पार्टिकल मुव्हिंग असेल, त्याची फ्रिक्वेन्सी न्यू आहे, वेवलेंथ लॅम्बडा आहे आणि त्याचा मास m असेल तर त्याची व्हेलॉसिटी जे v e बाय h. आणखीन e जे हे h न्यू येतं. आणखीन लॅम्बडा जे आहे wavelength associated with that moving particle is h by p, but p is mass into velocity, that is lambda equal to h upon mv. h is Planck constant, m is mass of that particle and v is the velocity of that particle. This is the wavelength associated with that moving particle. For a particle of mass m moving with a velocity v, the kinetic energy m मासचा पार्टिकल v इतक्या वेलॉसिटीने मूव होत असेल तर त्या पार्टिकलला असोसिएट असणारी कायनेटिक एनर्जी जी आहे ई के ही हाफ इंटू मास इंटू velocity स्क्वेअर. अँड रिअरेंजिंग टर्म्स फॉर वेलॉसिटी इक्वल टू अंडर रूट 2 ई के बाय एम. ह्या टर्म्स आपण रिअरेंज केल्यानंतर वेलॉसिटी जे आहे 2 ई के बाय एम येते. तर ही वेलॉसिटी व्हॅल्यू जी आहे ही वेलॉसिटी व्हॅल्यू आपण ह्या वेवलेंथच्या इक्वेशनमध्ये पुट केली h बाय एम व्हीमध्ये. वेवलेंथचं इक्वेशन लॅम्बडा इक्वल टू h बाय एम व्ही आहे. म्हणजे एनी मुव्हिंग पार्टिकल फॉर दॅट मुव्हिंग पार्टिकल वेव इज असोसिएट, देन इफ वेव इज देअर देन वेवलेंथ इज देअर. वेवलेंथ असोसिएट विथ दॅट मुव्हिंग पार्टिकल लॅम्बडा इक्वल टू h बाय एम व्ही. ह्या व्हीची व्हॅल्यू पुट केली आपण इथं h आणि m ॲज इट इज आहेत. पुटिंग व्हॅल्यू ऑफ व्ही रिव्हर्स मल्टिप्लाइंग m बाय 2 ई के. तर यामध्ये m आपण हे इनसाइड रूट घेतल्यानंतर m असं होईल, हे m स्क्वेअर होईल आणि हे न्युमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं m एक कॅन्सल होईल आणि एक m इथं राहील. त्यामुळे लॅम्बडा इक्वल टू h अपॉन अंडर रूट 2 m ई के. दिस इज द वेवलेंथ असोसिएट विथ दॅट मुव्हिंग पार्टिकल. एखादा पार्टिकल मुव्हिंग असेल त्या मुव्हिंग पार्टिकलला वेव असोसिएट असते. ही डी ब्रॉगली हायपोथेसिस आहे. मग वेव असेल तर त्याला वेवलेंथ असते आणि ही वेवलेंथ जी आहे लॅम्बडा इक्वल टू h हा प्लँक कॉन्स्टंट आहे. m इज द मास ऑफ दॅट पार्टिकल, ई के इज द कायनेटिक एनर्जी असोसिएट विथ दॅट मुव्हिंग पार्टिकल. त्यावरून आपण त्याची ही वेवलेंथ लॅम्बडा काढू शकतो.
Now for a charged particle of charge q accelerated from rest through a potential difference v, the work done is q into v. This provides the kinetic energy ek equal to q into v. आता चार्ज पार्टिकल जे आहे हा आपण चार्ज पार्टिकल v इतक्या पोटेन्शियलमध्ये जर आपण ॲक्सलरेट केला तर तो चार्ज पार्टिकल मुव्हिंग चार्ज पार्टिकल आहे. मग चार्ज पार्टिकल मुव्हिंग असेल तर त्याला वेव्ह अस्तित्वात असते. मग त्याची वेव्ह आहे, वेव्ह आपण ऑलरेडी इक्वेशन काढलेलं लॅम्बडा, त्या वेव्हचं वेव्हलेंथचं h/2m ek म्हणजे कायनेटिक एनर्जी. तर इथं कायनेटिक एनर्जी आपण इथं q इंटू व्ही घेतले आहे. चार्ज इंटू पोटेन्शियल इज एनर्जी हिअर. हेन्स एनी मुव्हिंग चार्ज पार्टिकल बाय पोटेन्शियल v, then wave associated with that particle, and then wavelength of that wave lambda is given by this equation h/√2m qv. m is the mass of that particle, q is the charge of that particle, and v is the velocity potential of that applied to that particle. Now for an electron moving through a potential difference v, आता आपण हे एनी चार्ज पार्टिकल आहे q, हे एनी चार्ज पार्टिकलच्या ऐवजी आपण इलेक्ट्रॉन मूव्ह केला तर इलेक्ट्रॉन मूव्ह केल्यानंतर ह्या क्यूच्या चार्जच्या ऐवजी इथं इलेक्ट्रॉन चार्ज येतो ई, आणि हे मास जे आहे, मास ह्या मासच्या ऐवजी इलेक्ट्रॉनचं मास येतं एम ई. म्हणून हे जे इक्वेशन आहे सेम लॅम्बडा इक्वल टू h/√2 इंटू एम ई इंटू ई व्ही. एम ई हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ई हा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे फक्त इथं आपण हा एनी चार्ज हे जनरल इक्वेशन आहे, यामध्ये स्पेसिफिक आपण इलेक्ट्रॉन चार्ज टाकला आणि मास हे पण इलेक्ट्रॉनचं घेतलं आहे. इथं हे एनी चार्ज मूव्ह झाल्यानंतर त्याला असणारी वेव्हलेंथ आहे, आणि ही फक्त इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यानंतर पोटेन्शियलमध्ये व्ही त्यावेळी असणारं वेव्हलेंथ असोसिएटेड त्या इलेक्ट्रॉनला ही लॅम्बडा आपण ह्या इक्वेशननं कॅल्क्युलेट करू शकतो. आपण हे सगळे कॉन्स्टंट आहेत, एच प्लँक कॉन्स्टंट, मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू पुट केल्यानंतर सॉल्व केल्यानंतर हे जे आन्सर आहे 1.228 इंटू 10⁻⁸ मीटर येतं. आपण व्ही असंच ठेवलेलं आहे ॲज इट इज. वेलॉसिटी हे पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल आपण ॲज इट इज ठेवलेलं आहे. तर याची व्हॅल्यू इतकी येते. Experimentally found that electrons and subatomic particles like proton and neutrons also exhibit wave properties. तर एक्सपेरिमेंट करून आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे की सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत म्हणजे मुव्हिंग पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन्स वगैरे आहेत ना, हे मुव्हिंग असते वेळी त्यांना वेव्ह असोसिएट प्रॉपर्टी आहे. मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते. आणि हे जे आहे द वेव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन वॉज कन्फर्म्ड एक्सपेरिमेंटली इन 1927 बाय डेव्हिसन अँड गार्मर एक्सपेरिमेंट अमेरिका, इन 1928 बाय जॉर्ज पी. 1927 आणि 28मध्ये या सायंटिस्टनी फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की मुव्हिंग पार्टिकल जे आहे, मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते. डी ब्रॉगलनं हे फर्स्ट हायपोथेसिस मांडलेलं आहे, आणि हे एक्सपेरिमेंटली 1927 आणि 28मध्ये ह्या सायंटिस्टनी हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की कोणताही चार्ज पार्टिकल जे आहे, मुव्हिंग चार्ज पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते, आणि त्याची वेव्हलेंथ जे आहे, ही वेव्हलेंथ आपण इक्वेशन इथं हे कॅल्क्युलेट केलेले आहेत. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.